नमस्कार मंडळी, मी तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्या मार्फत गट ब पदाची या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मी तर तुम्हाला सहाय्यक रासायनिक विश्लेषक सामान्य राज्यसेवा गट ब यांच्या अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मी तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सुद्धा करायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओलाच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं निवडून पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडील प्राप्त मागणीनुसार न्यायसहाय्यक वैज्ञानिक महासंचालनालय स्थापनेवरील सहाय्यक रासायनिक विश्लेषक सामान्य राज्य सेवा गट ब यांच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज असणार आहेत. त्यासाठी एकूण 9 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी एकूण जागासाठी अनुजातीसाठी 1 जागा, जमातसाठी 1 जागा, बजक साठी 1 जागा, बड साठी 1 जागा, विमप्र 1 जागा, एसीबीसी 1 जागा, ईडब्ल्यूएस 1 जागा, ओबीसी 1 जागा आणि ओपन 1 जागेसाठी तुम्हाला अशा स्वरूपात 9 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी दिव्यांगासाठी 9 पैकी 1 जागा त्या ठिकाणी आरक्षण असणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज 1 डिसेंबर 2025 ते 22 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर पेमेंट असणार मी ऑनलाईन पद्धतीने जर पाहिलं तर 22 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला करायचं आहे. चलनाद्वारे पेमेंट एसबीआय मध्ये बँकेमध्ये 24 डिसेंबर 2025 पर्यंत पेमेंट करायचं आहे. तर त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काही महत्वाची व सूचना सुद्धा आहे. त्यामध्ये मित्रांनो पदभरती व उपरोक्त संवर्ग समानता आरक्षणात तपशीलनुसार मागणीनुसार तसेच वर नमूद केलेल्या आरक्षणामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे जे जागा असतात, जे आरक्षण असतात त्यानुसार जर विद्यार्थी आले किंवा मागणीनुसार जर पदभरती झाली तर तुमच्या ठिकाणी जाहिरातीमध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. यामध्ये मित्र तुम्हाला राज्य शासनानुसार जे आरक्षण असतं त्यामध्ये मित्र तुम्हाला खेळाडूंचं आरक्षण आहे दिलेलं, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण, असे सर्व आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जे पे स्केल असतं ते पे स्केल S15 मध्ये 21,800 ते 1,32,300 दरम्यान पे स्केल असणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा समिती तुम्हाला वयोमर्यादा 1 मार्च 2026 पर्यंत तुमची कॅल्क्युलेट केली जाणार आहेत. ओपन वय 18 ते 2.5 वर्ष असणार आहेत. कास्टमध्ये असणार आहेत 43 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर कमाल वय असणार आहेत ओपनच्या 43 पर्यंत, खेळाडू असेल तर, आणि मागासवर्ग असेल 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर दिव्यांगासाठी 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणतीही वयाची सवलत म्हणजे वय शिथिलता नसणार आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला शैक्षणिक अर्हता असणार मित्र. शैक्षणिक अर्हता जर बघितलं तर मित्र तुम्हाला डिग्री इन सेकंड क्लास किमान लागणार आहेत. केमिस्ट्री विषय किंवा बायोकेमिस्ट्री विषयामधून तुमची डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर प्राधान्य असणारे मित्र तुम्हाला यामध्ये अॅनालिटिकल मेथड मध्ये जर तुमची मास्टर की असेल किंवा डिग्री असेल त्यांना या ठिकाणी प्राधान्य सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता व अनुभव असणारे मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये अनुसरून अर्ज करावयाचे विविध दिनांकामध्ये शैक्षणिक अर्हता तुमच्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला mpsc.go.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यामध्ये नोट प्रक्रिया असणार मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव व कमाल अनुभव, शैक्षणिक व इतर जे माहिती असतात त्यानुसार तुमच्याकडे मुलाखतीद्वारे पात्र असणार नाही. जाहिरातीमध्ये जर वाजवीपेक्षा जास्त अर्ज आलेच तुमच्याकडे सर्व उमेदवारांसाठी मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यामुळे उमेदवार संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद अर्हता, शैक्षणिक अनुभव व इतर निवडीद्वारे तुमच्याकडे चाचणी परीक्षा तुमच्याकडे असणार आहे. त्यासाठी मी चाचणी परीक्षेमध्ये गुण घेण्यासाठी किमान 41% गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवायचं आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही पहिल्यांदा प्रोफाईल निर्मिती करायची आहे आणि खाते करून तुम्ही KYC सुद्धा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स हे PDF द्वारे तुम्हाला ठिकाणी अपलोड करायचे आहेत. यामध्ये अर्जदाराच्या नावाचा पुरावा, SSC प्रमाणपत्र असेल तर ते अपलोड करा, वयाचा पुरावा डोमासेल अपलोड करा किंवा SSC प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता असेल त्याचा पुरावा, मागासवर्गीय असेल त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असेल त्याचा पुरावा, ईडब्ल्यूएस असेल ईडब्ल्यूएस, नॉन क्रिमिनल 2025-26 लागणार आहे. दिव्यांग असेल तर त्याचा ID कार्ड आणि प्रमाणपत्र, मायसैनिक असेल तर त्याचा पुरावा, अनाथ असेल तर त्याचा पुरावा, खेळाडू असेल तर त्याचा पुरावा,
अराखीव महिला म्हणजे दिव्यांग वगैरे जे काय असेल त्याचा पुरावा, SSC नावात बदल असल्याचा पुरावा, मराठी भाषेचं नॉलेज, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभव आणि शासकीय कर्मचारी असलेला त्याचा दाखला किंवा प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला ठिकाणी जोडायचा आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला online.mpc.go.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रवेश शुल्क असणार आहेत. ओपनसाठी 394 रुपये फी असणार आहेत आणि कास्टसाठी 294 रुपये तुम्ही ठिकाणी नॉन रिफंडेबल फी असणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला पेनद्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI फी सुद्धा भरू शकता. ओके, तरी तुम्ही तुम्हाला MPSC मार्फत हे अजून एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.